एका करंडीत 38 आंबे आहेत. अशा 2030 करंड्यांमध्ये एकूण किती आंबे असतील? आता एकूण आंबे विचारलेले आहे. एका करंडीत 38 तर 2030 मध्ये किती? मग एकमान पद्धत आहे. एका वस्तूवर अनेक वस्तूंची किंमत काढताना गुणाकार करतात. मग ह्या ठिकाणी गुणाकार ही क्रिया ह्या ठिकाणी करायची आहे. 2030 गुणुले 38. या ठिकाणी गुणाकार करूया. 8 ने शून्याला गुणवूया. 8 शून्य शून्य. कोणत्याही संख्येने शून्याला गुणलं तर उत्तर शून्यच येतं. आता 8 ने 3ला गुणवूया. 8चा पडा 3 वेळा. 8 त्रिका 24. 24चे 4 हातचे 2. आता 8 ने 2 शून्याला गुणायचं. येणाऱ्या उत्तरात 2 मिळवायचे. मग 8 ने शून्याला गुणलं तर उत्तर शून्य येणार. 8 शून्य शून्य. शून्य अधिक 2 बरोबर 2. आणि 8 ने आता 2ला गुणूया. 8 दुने 16. एककाने वरच्या सगळ्या संख्यांना गुणून झालेलं आहे. आता दशकाने गुणायचं आहे खालच्या. मग दशकाचं उत्तर दशकाच्या चौकात मांडायचं. मग एककाच ठिकाणी शून्य लिहिलं. 3 आणि शून्याला गुणायला. 3 शून्य शून्य. 3 आणि 3ला गुणूया. 3चा पडा 3 वेळा म्हणूया. 3 त्रिका 9. परत 3 आणि शून्याला गुणूया. 3 शून्य शून्य. 3 आणि 2ला गुणूया. 3चा पडा 2 वेळा म्हणूया. 3 दुने 6. गुणाकार आता संपलेला. आता या उत्तराची बेरीज करूया. 0 अधिक 0 बरोबर 0. 4 अधिक 0 बरोबर 4. 9 अधिक 2 बरोबर 11. 11 1. हातचा एक गोलात लिहूया. 6 ने 1 7. हा 6 आणि हा 1 7. 77,140 हा तुमचा आला गुणाकार. ज्याला गुणायचे तो गुण्य, ज्याने गुणायचे तो गुण, आणि जे उत्तर ते तुमचा गुणाकार. मग गुणाकाराला 77,140. मग 77,140 पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर.